तात्मजमवानरयूत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं मलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं। मनवुनी शरण जावी सर्वभावे देवासी, तो हा उतरील पार। भवदुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत, अनंत ही नाम ज्या तुका म्हणी साक्षी आले, तरी केले प्रगट तो हा उतरील पार। भवदुस्तर नदीचा विठ्ठल विठ्ठल म्हणूनी शरण जावी सर्व भावी देवासी, तो हा उतरील पार। भवदुस्तर नदीचा प्रस्तुत निरूपणासाठी निवडलेला असणारा अभंग संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा 4 कडव्याचा। या मानव देहामध्ये आलेल्या जीवाला जो साधनारूढ आहे, जो साधनेवर आरूढ होणार आहे आणि ज्याला साधना करायची आहे, त्याच्यासाठी असणारं सुंदर प्रकारचं मार्गदर्शन या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय प्रतिपादन करतात। त्या अगोदर आपल्याला गोषवारा 2 शब्द गरजेचं असणार आहे। हनुमान मंदिर जीर्णोद्धार स्थळ जगताप वस्ती वांगी खुर्द तालुका श्रीरामपूर। परमपूजनीय आदरणीय शांतीब्रह्म गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने परमपूजनीय आदरणीय महंत प्रकाशानंद गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व समस्त ग्रामस्थ मंडळी वांगी खुर्द, वांगी बुद्रुक, जय बजरंगबली हनुमान महाराज मित्र मंडळ, गणेश भजनी मंडळ, वांगी भजनी मंडळ, खिरडी भजनी मंडळ, गुजरवाडी भजनी मंडळ, कोपरी भजनी मंडळ, भेरडापूर भजनी मंडळ, पाथरी भजनी मंडळ, शेनवडगाव भजनी मंडळ, तिळापूर भजनी मंडळ। त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचं सुंदर प्रकारचं आयोजन नियोजन करणारी सर्व असणारी ही मंडळी यांनी सुंदर आयोजन नियोजन केलेलं आहे। गायनाचार्य स्वरसम्राट शुभम महाराज बनकर, गायनाचार्य स्वरसम्राट काशीनाथ महाराज टेकाळे, हरिभक्तिपरायण शनेश्वर महाराज पवार, हरिभक्तिपरायण चैनीराम, बरोबर आहे, चैनीराम महाराज पिसाळ, हरिभक्तिपरायण चंद्रकांत महाराज जाधव, हरिभक्तिपरायण सीताराम महाराज जगताप, हरिभक्तिपरायण पोपट महाराज राऊत हार्मोनियम वादक, हरिभक्तिपरायण धनाभाऊ जाधव मृदंगाचार्य, हरिभक्तिपरायण किरण महाराज जाधव, हरिभक्तिपरायण भारत महाराज नरोडे हे मृदंगाचार्य खाली, हरिभाऊ महाराज पिसाळ, भिकाभाऊ महाराज जाधव,
माकोनी महाराज, त्याचप्रमाणे आपली सर्व गावकरी मंडळी, सरपंच, उपसरपंच, सदस्य, श्रीमान सचिन भाऊ राऊत हे सरपंच आहेत. या सर्व तरुण मंडळाने आपलं हे असणारं जुनं गाव, त्या काळामध्ये आपली ही जी नदी आहे, कोणती, अमृतवाहिनी प्रवरा, या प्रवरीच्या काठावर वसलेलं गाव. आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी नदीच्या काठी गाव असायचं त्या त्या ठिकाणी गवळ्याचा वाडा असायचा. कारण की पाण्याचा, नदीचा, पाण्याचा, म्हशीचा, चराईचा सगळा संबंध असतो. म्हणून गवळ्याचा सुद्धा जेवढ्या नद्या आहेत त्या सगळ्या नद्याची गावं पाहून घ्या तुम्ही. गवळ्याचा वाडा असणारा इथं होता, जुनी मंडळी सांगतात. त्यानंतर एक वेळेस महापूर आला. किती साली? 1946 साली अति महापूर आला. सर्व गाव असणार काय झालं, बेजार झालं. लोकांनी आपापला जीव वाचवला, गाई बैलांनी आपापला जीव वाचवला. त्यानंतर पुनर्वसन झालं. आपल्या आपल्या सोयीनं त्या त्या ठिकाणी असणारे राहण्यासाठी 46च्या महापुरामध्ये ही सगळी मंडळी असणारी थांबली असणारी 2025 पाहण्यासाठी. आणि आहे का नाही? आणि म्हणून त्याच्यामध्ये अनेक असणारी प्रतिबंध, अनेक संकट जीवनात येतात. त्या महापुरातून असणारी आपण सर्व मंडळी वाचली. त्या महापुरात सगळं गाव वाहून गेलं, घर सपर, पण फक्त मंदिर राहिलं होतं जसेच तसं, जुनं मंदिर असणार. त्या आसपास जिकडं तिकडं सगळ्या मंदिरांचा जीर्णोद्धार झाला. आपलंच मंदिर हे जुनं का ठेवायचं? आज आपल्या ठिकाणी बल आलेलं आहे, शक्ती आलेली आहे, देण्याची इच्छा प्रवृत्त झालेली आहे. दानधर्मामध्ये सगळी मंडळी आज प्रवृत्त आहेत. मग का असणारा करायचा नाही? सगळ्या गावाचा जीर्णोद्धार झाला मंदिराचा. आपल्याही मंडळींनी, ही हनुमान तरुण मंडळ असणारी, देणगी देणारे दाते मंडळी, या सर्वांच्या सहकार्याने सुंदर प्रकारचा आपल्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. मूर्ती तीच आहेत आपली जुनीच, त्याच्यावरच मंदिर असणारं केलेलं आहे. म्हणून प्राणप्रतिष्ठा करण्याची काही गरजच नाही. आता मंदिर पाडल्यानंतर बाजूने मंदिर असणारं बांधलं, पण वरचा कळस असणारा जो पहिला होता का नाही होता काय माहिती, होता ना, पहिला असणारा होता तो कळस काढावाच लागला. मग कलशरोहण कार्यक्रम असणारा आपण ब्रह्मवृंदांच्या हस्ते पार पाडलेला असणारा आहे. ध्वजारोहणाचं काम फार सुंदर झालेलं आहे. किती फूट आहे ध्वज? 61 फूट असणारा. मला तर वर दिसणार ती काही, सूर्यामुळं काहीच दिसना. एवढा असणारा 61 फूट ध्वजारोहण आहे. महादेव नंदी आहे, तुळस आहे, तुळशी वृंदावन आहे. आणि आपल्या या जागेला पूर्ण तार कंपाऊंड गेट सुंदर प्रकारचं केलेलं आहे. आज भावी पिढींना तरी गरज आहे, या शक्तीची गरज आहे, या भक्तीची गरज आहे. आणि शक्ती आणि भक्ती जर पाहिजे असेल हा संगम, तर ते हनुमंतरायाच्या ठिकाणी आहेत. हनुमंतरायाच्या ठिकाणी शक्ती पण आहे आणि भक्ती पण आहे. ती भक्ती त्याच्याजवळ असणारी असल्यामुळं
महाराज विचारतात, हे हनुमंतराया, आमचा उद्धार होण्यासाठी असणारी जी भक्ती पाहिजे त्या भक्तीचा मार्ग कोणता आहे? काय भक्तीचा जवाना, काय भक्तीचा जवाना, मजला मजला भक्तीचा जवाना, काय भक्तीचा जवाना, काय भक्तीचा जवाना, काय भक्तीचा जवाना. वा वा वा. एका स्वरात, एका तालात, एका मनाना, एका आवाजाना, आणि त्याला खिलरीच गोर लागत, निवर शेबेची नाही. खिलरी गोर हे का पाळतात माणसं? त्यांना खायला बी कमी लागत, रानं भरपूर घेते ती. हा, पण इशारा केल्याबरोबर वर शेप करत देते. वर शेप केलं ना, शेमीगोंडा गाड आपण पाहिलं, त्याला कधी गोल शिंगाची बैल वापरली, कधी मोठे शेपेचे वापर नाही. तसे हे आहेत, दोघ जण आहेत असे तराटाबाज असणारे. पहिल्यांदाच चाल ऐकली मी, गोड असणारी चाल, एका स्वरात, एका तालात, एका मापात. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दाबाव्या सुभटा. हनुमंतरायाला विनंती करत असणारे महाराज, भक्ती कशी करावी याचं जाज्वल्य असणार स्वरूप जर पाहायचं असेल तर हनुमंतरायाजवळ भक्ती असणारी आहे. त्या नवविध प्रकारच्या असणाऱ्या भक्ती आहे, नवविध प्रकारची भक्ती आहे. त्या नवविध प्रकारच्या सगळी भक्ती जर पाहिजे असेल तर हनुमंतरायाजवळ असणारी आहे, मारुतीरायाजवळ असणारी आहे, हनुमंतरायाजवळ आहे. दुसरी एक बाजू सांगतो आपल्याला मी. मुरकुटे साहेबांची नातो श्रीमान मिराज भाई, निराज का मिराज, नीलज भैया मुरकुटे, त्यांची भेट या ठिकाणी असणारी आपल्या या कार्यक्रमाला झालेले. त्यांना शाल हार घाला, त्यांचं स्वागत करा आणि त्यांना परवानगी द्या, कारण त्यांच्या मागं तालुका आहे. मी पुढारी लोकांना थांबून नाही ठेवत, मी आपलं परवानगी देत असतो त्यांना. शाल श्रीफळ द्या, हा, आणि आम्हाला इथं मंदिराला काहीतरी द्या. मग आता आपण अरे वा वा वा, आता नाही करा, गावकरी सरपंच उपसरपंच कोण असेल ते, तुम्हाला कोणाला करायचं करा ना. आता साहेब इकडे गेलेले शिंदे साहेबाकडे नाही का, म्हणजे भरभरून असणार मिळेल आपल्याला काही ना काही. आपण नेहमी निलेश भाईच्या संपर्कात राहा, हा, पण नुसतं राहू नका, ठसा बी मारावा लागेल तुम्हाला त्याला. मग ठसा मारल्याशिवाय कस काय देतील ती? बरं, काही दोन शब्द बोलताय तुम्ही? बरं, कामगार नेते आले का? या, श्रीमान गणेश भाऊ छल्लारे
आपल्या श्रीरामपूरची आणि यांचंही फार मोठं कार्य आहे. गोरगरिबासाठी असणारी सुंदर कार्य असणार करतात ते. त्यांचंही पूजन या ठिकाणी झालं ना, केलेलं आहे. त्यांनाही धन्यवाद. सगळ्या गोरगरिबांचं असणारं आपण कार्य करीत जा, त्यांच्या पाठीमागं राहा आणि ते करण्यासाठी त्यांना उदंड आयुष्य प्राप्त हो. बरं या मग. विठाला 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 हरी विठ्ठल आपण चिंतन असणारा करत होतो. 9 प्रकारची जी भक्ती असणारी आहे, ती भक्ती असणारी मनाने करून चालत नाही. भक्तीला मार्गदर्शन असणारं लागतं. अगदी कोणत्याही कार्याला मार्गदर्शनच लागतं. आपण शहरामध्ये पाहतो, एका गाडीला असा त्रिकोणी बोर्ड असतो वर, चालक शिकत आहे. मग तिथं त्यांनी शिकलं पाहिजे. जो त्या चालक शिकवणाऱ्याच्या गाडीवर शिकला त्याच्याकडून कोणाला धक्का लागत नाही. एवढा परफेक्ट केलेला असतो तो. एकदम जर काही आलं तर काय करणार तू, असं विचारतात ते. एकदम काही आलं तर 70-80च्या स्पीडनं काय करणार तो. म्हणे मी स्टेरिंग वळवणार. स्टेरिंग वळवणार तर 8 पलट्या खाणार. 8 पलट्या खाणार तर बदले कोणीच नाही राहणार. गाडी तर काही राहणार नाही. तिचाच 80च्या स्पीडनं कंट्रोल करायची, स्टेरिंग पॅक धरायची. जेवढं तुला कंट्रोल करता येईल तेवढं. दुसरी गोष्ट अशी आहे, तुझी 80-90 गाडी चालू आहेत आणि समोरून एक मोटरसायकलीवाला प्याताड आला, काय करशील तू. गाडी इनोवा आहेत, किती सीट बसते त्याच्यात? 9-10 सीट बसती नाही. तर आता तुझी गाडी 90 आहेत आणि एकदम पेताड मध्ये आला, काय करणार? ब्रेक मारणार नाही. 90च्या स्पीडनं ब्रेक मारला का गाडी 4ही चाकावर होती तिची. मग तो चालक म्हणतो त्याचा एकट्याचा विचार नाही करायचा, हे 9 आहे माग. एकट्याचा विचार करायचा नाही. फुल इन्शुरन्स भरलेला आहे आपण गाडीचा. फुल इन्शुरन्स ज्याचा आहे ते इन्शुरन्स, हो, ते भांडण चालू ठेवतात ते असणार. आता गेला गाडी, पुढचा समोरचा उडावला, गाडी येतणारी गेली पुढं. गाडीचे प्लेट नंबर घेतला, कोर्टामध्ये येतणार, पोलीस स्टेशनला बोलवण्यात आलं, झाली केस चालू झाली. इन्शुरन्स सगळं पाहत असतो. मी कशासाठी सांगतो, मार्गदर्शक असणार योग्य लागतो. मग मार्गदर्शक आपण कोणाला तरी काहीतरी विचारित असतो. ज्याला ज्याचा अनुभव नाही त्याला ते विचारलं तर आपलं समाधान नाही होत. किरण महाराजाला मृदंगाचा अनुभव आहे, भरत महाराजाला मृदंगाचा अनुभव आहे. आपण त्यांना बोल विचारावा. 8 मात्रा, 16 मात्रा, 32 मात्रा आणि 64 मात्रा, ते बोलाचे प्रकार असणारे आहेत. ते बोल कुठं वाजायचे नाहीये. खेडेगावामध्ये साधे टाळकरी आहेत,
त्या साध्या टाळकऱ्याला ती बोल वाजायचे नाही दादा, ते साधे टाळकरी आहेत. तू कुणीकडे जाशील आणि ते कुणीकडे जातील. जो ताल पक्का असणारा ज्याचा आहे त्याच्या पुढे ती बोल वाजायची. म्हणजे समेवर मृदंगाचार्य समेवर आदळतो आणि टाळ धरणारा मनुष्य सुद्धा टाळावर समेवर आदळतो आणि मगच जनता जनार्दनाच्या टाळ्या मिळतात. शाबासकीची थाप त्या मृदंगाचार्याच्या पाठीवर मिळते. अर्थातच त्यांना ते ज्ञान आहे ना, मग त्यांनाच आपण विचारलं पाहिजे. ज्याला ज्याचं ज्ञान आहे त्याला विचारलं पाहिजे. ज्याच्याकडे जास्त गायी आहेत दुधाच्या त्याला विचारलं पाहिजे, मला गायी आणायच्या बाबा. या बाकीच्या उत्पन्नात काही नाही आता राहिलं. ऊस पिकून 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 लईच आवरेज दिलं तर किती देतं आवरेज ते आता? लईच आवरेज दिलं 40 पर्यंतची. कारण त्या ऊसात कस राहिलं नाही, माणसात कस राहिलं नाही, आणि जमिनीत कस राहिलं नाही. कस नाही राहिलं ना त्याच्यात. ऊसावर ऊस, ऊसावर ऊस, पिकावर पीक, पिकावर पीक, पिकावर पीक. त्याला बिवडवर घ्यावं लागत. काही सप्ते सुद्धा महाराज लोकांना बिवडवर घेतात. कालच मला एक फोन आला होता, काल एक फोन आला होता मला बरं. काल एक फोन आला, म्हणजे तिथं मी दरवर्षी जात होतो. जवळजवळ 15 वर्ष गेलो मी सारखं. मग त्यांनी 2 वर्ष ब्रेक केलं मला. 2 वर्ष ब्रेक केल्यावर मग काल फोन आला मला, महाराज आम्हाला आठवण झाली तुमची आणि तुमची तारीख द्या. मी म्हणलं आता हे 2 वर्ष जी गेली बिवडवर घेतली का? त्यांना मी म्हणत असतो, बाबा हे तुमचे जे प्रेमाचे कार्यक्रम असतात का, तिथं मला काहीच पाकिटाचं बोलता येत नाही. मी पाकिटाचं कधी म्हणलो चंद्रकांत महाराज तुम्हाला नाही. त्यांना म्हणलं मग मला बी फायदा आणि तुम्हाला बी फायदा. तुम्ही बिवडावर आले का आवरेज जास्त मिळेल ना, आणि मी 30 तारीख दुसरीकडे जर दिली तर माझं पाकिट फुगून मिळेल ना मला. विनोदाचा भाग सोडा, आवरेज असणार आहेत. नाही राहिलं मग यांनी एक दुसरा मार्ग पर्याय काढला का ज्याच्याकडं 50 गायी आहेत त्याचा सल्ला घ्यायचा त्याने. याला किती वाजता उठावं लागत, काय काय करावं लागतं असणार, धार असणार, मशीनना काढावं लागते. मशीन त्याला ती मशीन लावून द्यायचं, हे काढायचं, सगळं दूध असणार ओतायचं, ते डेअरीला न्यायचं, तिथं घालायचं. तिथून आल्यानंतर यांची खाण्याची व्यवस्था करायची आहे, यांची जागा बदलायची. ज्या गाई 25-30 लिटर एका टायमाला देणार आहेत त्यांचं टेम्परेचर दररोज पाहावं लागत. त्यांचं खाद्य टायमिंग आहेत. उगा दिवसभर खायला टाकीतो आपण गावरान गायला, त्या खातानी खायचं जेवढं खात्यात तेवढं बाकी सगळे तोडून टाकीत. या गायचं तसं नाही, टायमिंग असणार आहे, मार्गदर्शन आहेत. तो पैशावाला झाला, त्यांनी सुंदर प्रकारची 4 व्हीलर घेतली, काय असेल 20-25 लाखाची. यालाही इच्छा झाली असणार, ह्या 50 गायी सांभाळून 4 व्हीलर मध्ये बसतो ना, मग याचं मार्गदर्शन योग्य आहे व्यवहारामध्ये. माणसाला प्रपंचामध्ये संगती जर चांगली असेल तर मनुष्य रॉंग साईडला जात नाही महाराज. एक तर देवाची संगती, देवमान्य संतांची संगती, आणि एक तर चांगल्या विचाराचा जो माणूस आहे
त्याची जर संगती केली तर संगत संतन की करले, संगत संतन की करले, संगत संतन की करले, संगत संतन की कछु करले जन्म का कछु करले, संगत संतन की करले, संगत संतन की जन्म का उत्तम नरदेह पाया पानी, उसिका हित कछु करले, सद्गुरु शरण जागी बाबा, जन्म मरण दूर करले, संगत संतन की करले, संगत संतन 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 करले. हा एक मात्र बी इकडे तिकडे नाही गेलं बाई ह्या चालीच. किरण महाराजांनी टाळी वाजली, त्यांना समजलं तेरी चुप मेरी चुप. विठाला 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 संगत संतन की करले, जन्म का सार्थक कछु करले. इतक्या दिवस आपल्या डोक्यामध्ये फॅड होता संतांच्या संगतीत जायचं, हे गाव ढळवा नाही ना. नाही नाही, आपण देवाच्या दर्शनाला जायचं, हे गाव ढळवा नाही. आतापर्यंत तसंच वाटत होतं लोकांना. त्याचं कारण संपत्ती मद, तारुण्य मद, श्रीमद हा सत्कर्माकडे जाऊ देत नाही. हा मग हे काम नाही. पैसा आहे दादा, संपत्ती आईबापांनी कमवून ठेवलेली आहे, आणि वाईटच परिस्थिती महाराज. आईबाप किती काबाड कष्ट करतात, आणि कष्ट करून मुला बाळासाठी संपत्ती करून ठेवतात. पण ती मुलं जर चांगली नाही निघली तर त्याला कुणीकडं डोकं खुपसावं त्याला समजतच नाही. संतती चांगली पाहिजे. चांगली संतती प्राप्त होण्यासाठी अगोदर हे नवरा बायको चांगली लागत, पती पत्नी चांगली लागत, अगोदर यांना संस्कार लागत. नाही तर आमच्या सारखे गेले का ते भली बळजबरी करते ते लहान पोरायला, बाबा रे पाय पडा. अरे पण मी म्हणतो जाऊ दे ना, ते असे कपडे पाहिले होते भीती. बाबा आले आपल्या घरी, बाबा दर्शन घ्या करतो त्या. त्याच बरोबर बिचारायचं ते असणार, त्याला काही संस्कार नाही काही नाही. मागच्या आत्ता 15 वाड्यामध्ये एका ठिकाणी गेलो मी कार्यक्रमाला. त्या बाईनं
इचकी लावली मानेला त्याच्या, अशी इचकी लावली, दाबलं त्याला दाबल्यामुळं या दिवसामध्ये बरसन आलेलं होत, त्याला सर्दी व्हायला होती चांगली. दाबल्याबरोबर त्याचं तोंड दबलं माझ्या पायावर, पण नाक मोकळंच होतं, सारं नाक मोकळं झालं माझ्या पायावर. अरे बाप, बादलीभर पाणी घेऊन मग्यानं पाणी घेतलं मी, ह्या पायानं हा पाय धुतला, ह्या पायानं हा पाय धुतला. नका ना, अगोदर तुमच्या पाय पडायचं शिकवा त्यांना. पाय पडल्याने देव मिळत नाही, पण पाय पडल्याने नम्रता प्राप्त करायचं शिकवतो. आणि मग नम्रता कुठं लागत नाही, प्रत्येक ऑफिस मध्ये नम्रता लागते. ते ऑफिसचा जो बॉस आहे, सर नमस्कार, सर नमस्कार, सर नमस्कार, असं करावंच लागत. तिथं पोटाची खळगी भरायसाठी ड्युटी करावं लागत ना, मग तिथं वाकावंच लागत त्या बॉस पुढं. एकाने सांगितलं आता आपण परमनंट झालेलो आहे म्हणे, आता कोणाचा बाप आला तरी काढू शकत नाही. चेअरमन बदलला, डायरेक्टर बदलली, तरी आपल्याला काढू शकत नाही. आता हा गेलं एक दिवस त्या बॉसच्या ऑफिसच्या पुढून सरळ गेला, नमस्कार नाही केला त्याला. आता तो बॉस आहेत, मोठी माणसं ही मोठी असतात. शेजारच्या माणसाला जवळ बोलून घेतलं आणि सांगितलं आत्ता गेलेलं कोण या? ते म्हणे अमुक अमुक गावचा असताना येतो, जरा ताठरच आहे म्हणे. ते म्हणे त्याला नमस्कार नाही केला. बर बर बर. रात्रीचं चेअरमन डायरेक्टरला बोलून घेतलं, मीटिंग घेतली. याला खाली करता येत नाही आपल्याला आता ड्युटीहून, पण हा VIP ऑफिसमध्ये आहे, AC ऑफिसमध्ये याची ड्युटी. याला मळीच्या भागामध्ये टाकायचं म्हणे, मळीच्या पगार त्योच, पगार तोच, पण मळीच्या ऑफिसमध्ये टाकून दिला. असा मस्त वास तिथं. तिथं AC नाही, तिथं डास माशा. दुसऱ्याच दिवशी ऑर्डर आली हातात त्याची. ती म्हणे पण असं कसं झालं, का म्हणून झालं? मी तर ह्या क्लास 2चा अधिकारी आहे. त्यांनी सांगितलं तुम्ही क्लास 2चे जरी अधिकारी असले तर वरून ऑर्डर आलेली तुमची ही बदलीची, पलीकडं सिलेक्ट झाले तुम्ही आता. आणि मग त्याच्या लक्षात आलं अरे रे 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 रे, त्या दिवशी बॉसला वाकलो नाही मी. त्याचा परिणाम आहे या मळीच्या बंगल्यात यावं लागलं आपल्याला, बिगर ACच्या खोलीत बसावं लागलं. पगार तोच आहे, नोकरून नाही काढलं त्याला, पण असा सुजीला डास डसून टायफॉइड झालं त्याला. साधी नोकरी करायची आहे तर तिथं नम्र व्हावं लागतं. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंदना, मोक्ष, सुख, शांती, सौख्य, आनंद, यश हे जर प्राप्त करायचं असेल तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात मी सुद्धा शरणागती केली ना. मनवाणी शरण नम्र झाला हनुमंता, हो शरण शरण हनुमंता,
शरण जी हनुमंता. हनुमंतरायाची शरणागती केली. हनुमंतराय कोण आहेत? हनुमंतराय कोण आहे? पुरुष आहे का? हनुमंतराय कोण आहे? देव आहे का? हनुमंतराय देव आहे का? कोण आहेत? हनुमंतरायला देव म्हणायचं का संत म्हणायचं? काय म्हणायचं? तूच सांग ना मग. एवढा खोटा ना काय गेला? मी तर सांगणारच. हनुमंतराय हे देव म्हणावं तर आपण हनुमान जयंती साजरी करतो. आणि हनुमंतराय संत म्हणावे तर ज्ञानोबारायांनी समाधी घेतली, तुकोबारायांनी सदेह वैकुंठ केलं, गमन केलं, नाथबाबांनी जल समाधी घेतली. मग हनुमंतरायचं कसं? हनुमंतराय देव का संत? हो, हा प्रश्न असणार आपल्याला निर्माण होईल. संत म्हणावं तर समाधी घेता येते, घ्यावं लागते. संत म्हणावं तर शरीराने जावं लागतं. आणि हनुमंतरायचं असणारा काही असं काही रेकॉर्ड नाहीच आहेत या तारखेला गेले म्हणून. आपण वैकुंठ गमन सोहळा करतो ना तुकोबारायचा, जल समाधी सोहळा नाथबाबांचा, आणि समाधी सोहळा ज्ञानोबारायांचा आहे. मग यांची आपण फक्त जयंती साजरी करतो. हनुमान जन्म नुसता जन्मच साजरा करतो, या अर्थी त्यांना मृत्यू नाही. हा जन्म उत्सवाचा सिद्धांत आहे. जन्म उत्सव हा सिद्धांत आहे. यांचा पुढचा सोहळाच नाही काही. म्हणजेच ते चिरंजीव आहे. हे सप्त चिरंजीव आहे. काही हजार वर्ष या पृथ्वी तलावर त्यांना थांबता आलं. आजही हनुमंतराय या पृथ्वी तलावावर आहे. हो, सप्त चिरंजीव आहे. कोणते कोणते? बळी आहे, व्यास आहे, हनुमांश विभीषण आहे, हनुमंतराय आहे. हे सप्त चिरंजीव आहेत. या प्रतितलावर आजही आहेत. अश्वत्थामा आजही आहे. एक चॅनल आहे, पहा तुम्ही, पाहता, तुम्हाला वेळ मिळतो का नाही काय माहिती, पण ते एक चॅनल असं आहे, आधा सच आधा झूठा चॅनल. ती आधा सच आधा झूठा ते कार्यक्रम लागत होते टीव्हीला. मला नाही टाइम मिळत, पण कधी कधी नाही झोप आली तर मी आपलं ऐकत असतो ते बातम्या. इतकं संशोधन करतात ते खातं जे आहे संशोधन खातं, ते संशोधनच करतात. ज्या अर्थी त्या अर्थी, ज्या अर्थी चिरंजीव पदामध्ये घातलं अश्वत्थामाला, त्या अर्थी ते असायला पाहिजे. ज्या अर्थी पांडव अमरधामाला प्राप्त झाली, ज्या रस्त्याने, त्या रस्त्याचं सुद्धा संशोधन करतात महाराज. ज्या भगवान गोपाल कृष्णाच्या कपाळावर जो मणी होता, कोणता मणी? सीमंतक मणी असणारा जो आहे, त्याचं सुद्धा संशोधन चालू आहे. मी आता परवा दिवशीच ती पाहिली बातमी आहे.
संशोधन करते थांबलेली नाहीये. लंका पाण्यात बुडाली, त्याचं संशोधन केलं त्यांनी. त्यांना सोन्याचे काही अवशेष सापडले त्या काळात, आणि सगळीच लंका सापडली तर सोनं स्वस्त होऊन जाईल. महिला मंडळ, तुम्हाला भरपूर सोनं मिळेल. लाडकी बहिणीचे मिळाले पैसे तुम्हाला? नाही मिळाले ना? मग एका महिन्याचा पगार आमच्याकडे द्या, आम्ही महादेवाला सावली करू. इथं काय करू? कारण तुमचा देव येतो महादेव, आम्हाला मारुती राय चालवतो आम्हाला. ऐक नाही, तुम्हाला मारुतीच्या मंदिरात नो एंट्री. मग आता ती महादेवाची पिंडन तीन उघड्यावर नाही ठेवायची. एका महिन्याचा पगार द्या. दिला? देता का? वर हात करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 झाले का? नाही 35 यांना काय होईल? निदान 50 महिला मंडळ पाहिजे आपल्याला पगारावाल्या. आता संकल्प केला तुम्हाला द्यावं लागेल. इथे येते पहा बाबा, तुम्ही ते एका पगाराचे पैसे संसारात वापरले तर ते दुःख देतील बरं तुम्हाला. नाही गुतायचं नाही, खरं सांगतो मी. संकल्प केला त्यांनी वर हात करून आम्ही देणार. मग 1 महिन्याचे पैसे द्या आमच्या महादेवाच्या मंदिराला. त्याच्यावर सुंदर छोटस चांगलं आमच्या महिला 2-4 बसता येईल असं मंदिर असणार केलं की सुंदर आहेत. नाही काय हरकत नाही. म्हणून आपण चिंतन असणार या ठिकाणी करत होतो की संशोधन असणार चालू आहे. संशोधन करते थांबले नाही. आपल्या संप्रदायामध्ये ज्ञान विज्ञानाची जोड आहे. टाळका वाजवणं, टाळिका वाजवणं, दान धर्म का करणं, पायी वारी का करणं, नाही का, हे जे असणारे उपक्रम आहेत, या उपक्रमाची एक बाजू सत्कर्म आहे, पण एक बाजू विज्ञान आहे. एक बाजू विज्ञान असणारी आहे. टाळी वाजवल्याने आपल्या हातामध्ये सेन्सर बसवलेले परमात्म्याने. सेन्सर बसवलेले, सेन्सर 5 त्रिक 15, 5 त्रिक 15, 15 दोन्ही 30 सेन्सर बसवलेली आहेत. आता एकमेकावर आदळले का त्याची शक्ती तयार होते. शक्ती तयार झाली का पूर्ण शरीराला तिचा उपयोग होतो. हे टाळी वाजवण्याचं कार्य असणार आहे. बसा, टाळी वाजवण्याचं. पाणी देऊ तुला प्यायला? नाश्ता केला होता ना? चक्कर आलती का तुला आता? पोरं सांभाळायचे महाराज, लई एवढं सोपं नाही. लई जबाबदारी. माझ्याकडे 10 पोरं आहे आता यावर्षी. हा, एकाला काय वेळ झाला त्याच्या बापाला फोन करावा लागला. एकाला टायफॉइड झाला त्याच्या बापाला फोन करावा लागला. आणि CCTV कॅमेरे बसून गेले मी. 10 कॅमेरे माझ्याकडे. मी भारतात कुठं जरी असलो तर आपल्या मठात काय चालू आहे मला हे मोबाईलला दिसतं. याच्यात याला कनेक्ट केलेलं आहे. मग त्याला ते फुकट कनेक्ट होत नाही. ती पैसेच खर्च करावं लागत. कोणतं कार्य करायचं तर पैशाशिवाय नाही. आणि म्हणून ते सांभाळायचं म्हणजे जबाबदारी आहे. आमच्या भरत महाराजांनी गणेश खिंडीमध्ये संस्था काढली. चांगला आहे उपक्रम, चांगला आहे, पण जबाबदारीचा आहे. तुम्ही मुलांना किती घडवलं, किती चांगलं शिकवलं, पण थोडं जरी असणारी आमच्या एका महाराजांनी जोऱ्यात चापट आणली त्या पोराला. आपल्या संस्थेवरच्या नाही, दुसऱ्या संस्थेत सांगतो. जोऱ्यात चापट आणली, थोडंसं असणार कानाला लागल्यामुळं
थोडासा कान सुजला त्याचा. त्यांनी लगेच बाजूला जाऊन पप्पाला फोन केला, मम्मीला फोन केला. मम्मीला मारलं म्हणे बा. जेव्हा मम्मी न पप्पा आली तिकून असं महाराजाला घोड्यावरच बसलं त्यांनी. कशावर बसवलं? षष्टीचा प्रयोग केला. षष्टीचा. अरे इतक्या दिवस असणारे झाले, 3 वर्ष झाले त्या पोराला. सुंदर मृदंग वाजत होत, सुंदर भजन म्हणत होतं, पण एकदाच महाराजांनी चापट आणली. काहीतरी चुकलं असेल. चापट आणली असणारी. ताडण करावं लागतं. या वयामध्ये ताडण महत्वाचं असणार आहे. पण महाराज तोंडावर कानाजवळ नाही आणायची. पोटऱ्या आणि टिंगर, कारण की पोलीस त्याच्यावरच आणतात. पोलीस डोक्याला पोटाला कुठंच नाही आणत. पोटऱ्या आणते ती. ते पोटऱ्यानं काय होतं, ते रक्त निघत नाही. आणि रक्त निघलं का गुन्हा सुरू होतो. रक्त निघलं का गुन्हा सुरू होतो. म्हणून लईच हाणायचंच नाही. हाणायसारखं करायचं, दाबायचं नाही. कशासाठी सांगितलं मी? ते खाली बसला मुलगा. आणि म्हणून असणार आमचे महाराजांनी, भरत महाराज यांनी संस्था काढणं गरजेचं आहे. आज संस्कार आपल्या मुलाबाळाला झालं पाहिजेत. प्रत्येक धर्माच्या संस्था आहेत. त्या धर्माची ती असणारी मंडळी आणि आपल्या धर्माचा प्रचार करत आहे. आपल्याही धर्माचा प्रचार या माध्यमातून असणारा व्हावा. आणि म्हणून भरत महाराजांनी सुंदर प्रकारची संस्था काढली. गणेश खिंडला ज्यांना ज्यांना मुलं ठेवायची त्यांनी ठेवली असणारी. अजूनही कोणाला ठेवायचं असेल, पुढच्या वर्षी असणारे ठेवा. त्यांची सुंदर प्रकारची व्यवस्था आहे. आपण चिंतन असणारा करत होतो या ठिकाणी. शरण शरण हनुमंता तुम्हा, हेच ना प्रमाण होतं ना, तुम्हा आलो रामदूता. या प्रमाणापासून थोडस बाजूला गेलो आपण की हनुमंतराय चिरंजीव, हनुमंतराय देव का संत, थोडस बाजूला घेतला आपण विषय. पण महाराज म्हणतात भक्तीची वाट हनुमंतरायलाच माहीत आहे. आणि म्हणून तुकोबारांनी शरणागती त्यांची असणारी केलेली आहेत. जीवाने जीवाची शरणागती नाही करायची. जीवाने जडाची शरणागती नाही करायची. जीवाने देवाची आणि देवमान्य संतांची शरणागती करायची. म्हणजेच आपण गेलो म्हणजे काही न मिळाल्यामुळे पश्चातापच हातात राहतो आपण. कहा गए कहा नाही आणि क्या लाए कुछ नाही, अशी भ्रमंती असणारी करतात. मागच्या आठवड्यात एक मनुष्य भेटला, म्हणे महाराज तुमच्या हातात माळ घालायची मला. मी म्हणलं पण तुमच्या हातात, तुमच्या कपडाला गंध आहे, तुमच्या गळ्यात माळ चमकू राहिली मला. आणि मग आता परत डबल काय माळ घालता? हा ते गुरुचं काही खरं नाही म्हणे. म्हणलं 2-4 वर्षांना मला तसंच म्हणता तुम्ही, ते कैलासगिरीचं काही खरं नाही. हा गुरु बादल्या, देव बादल्या, गुरु बादल्या, देव बादल्या, बायको बादल्या, नवरा बादल्या. तरी काय खरं यांच्या जीवनामध्ये? एक आम्ही चित्ती धरिला रखुमाईचा पती, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव रहे वर्म
निष्कामणी चार विठ्ठली विश्वास दिला रे निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म पीटी आणली तेव्हा सर्व्हिसिंग झाली होती. पीटीची सर्व्हिसिंग नाही कोणीच करीत. त्यांचं मनगट राहून जाईन ना ती भाता फुकून ऐके नाही. लई भाता फुकावं लागलं. लिकेज होतं ते. लेदर असतं त्याला. ते लेदर प्रेस झालं का मग हवा लिकेज होती. त्याला नेहमी नेहमी ट्युनिंग करावं लागते त्याची. जसं आपल्या गाडीची 4 व्हीलर 2 व्हीलर सर्व्हिसिंग करावं लागते तसं हे जी साहित्य आहेत हे साहित्याची सर्व्हिसिंग करावं लागते. मृदंगाचारी आहेत किरण महाराज. काय बोलवतो पखवाद वाजतो नाही. वाजणारा पखवाद वेगळा बोलणारा पखवाद वेगळा. पखवाद बोलला पाहिजे. चलो मच्छिंदर गोरकाया धातिन्ना धिन्ना धात्र कतिन्ना. नवनाथाच्या कथेमध्ये आहे तिकडे पाहू घ्या तुम्ही. त्याच्यामध्ये पखवादाने सूचना केली चलो मच्छिंदर गोरकाया. बोलता येत नव्हतं म्हणून त्याच्यातून सिद्ध केलं. मृदंग बोलतो त्याची सर्व्हिसिंग पाहिजे. मृदंग कणिक खातो. मग कणिक खातो म्हणजे खाल्ल्याशिवाय बोलताच येणार नाही. मी सुद्धा शेंगदाणे फोटोनी खाल्ली थोडी रस्त्याने. आमच्या गाडीत आहे तुम्हाला लागत असले घ्या. 1 किलो शेंगदाणे 1 किलो फोटोनी गाडीतच राहते आपल्या. आम्ही काही बटाटवाडा खात नाही. तहान लाडू भूक लाडू म्हणते त्याला. शेंगादाणे आणि फुटाणे नेहमी खिशात ठेवायचे. सर्दी होणार नाही, खोकला येणार नाही, इफेक्ट होणार नाही, जास्त बॉडी सुधारणार नाही. विखे बाबा काय खात होते तुम्हाला माहिती का? मला एकदा दिलं होतं त्यांनी. कुरणपूरला प्रवचन होतं माझं आणि आले ते प्रवचनाला. मग प्रवचन संपल्यावर आम्ही बसलो खुर्चीवर बसलो. मी कधी बी मोठ्या माणसाच्या उजव्या हाताला बसत असतो. शास्त्र आहे ते. शास्त्र आहे. मोठ्या माणसाच्या कधी तुम्ही जर कुठं गेली आमदार खासदाराकडं उजव्या हाताला बसायचं. काम झाल्याशिवाय राहणार नाही तुमचं. फुकट सांगितलं तुम्हाला मी. कीर्तन आटपल्यावर द्या दक्षिण काय असं. विनोदाचा भाग सोडा. उजव्या हाताला बसलो मी. आता ती मंत्री होती त्यावेळेस. अवजड मंत्री होती त्या काळात. केंद्रीय अवजड मंत्री होते. काय गाड्या तीन त्यांच्या संघ त्या काळात. हे पोलीस PSI तीन मग ती बसले माझ्या शेजारी. मी त्यांच्या शेजारी बसलो उजव्या हाताला. त्यांनी आपल्या खिशातून ते फुटाणे शेंगदाणे आणि मुरमुरे मिक्स केलेले एका हाताने घेतली मला दिली. मला आश्चर्य वाटलं की मंत्री हा केंद्रीय मंत्री हा माणूस यांच्या खिशामध्ये पिस्ता काजू अक्रोड बदाम अजगर. अजगर नाही खाल्ला तू? नाही चाल माझ्या संग नेवाशाला घेऊन देतो. अजगर म्हणजे अजगरासारखं त्या याच्यात ववलेलं असतं. ते
प्रेस केलेलं, वाळलेलं आणि प्रेस केलेलं आणि त्याच्यात ओवलेलं राहत अशी हा माळ, आणि ती लांबून अजगरासारखं दिसतं म्हणून त्याला अजगर म्हणते. निदान ऐकून तर घ्या, आपल्या बापानं नाही ठेवलं ते. पैशाला पैसा, पैशाला पैसा. अरे रताळ्या हो, खाऊन घ्या. तुम्ही म्हातारे झाले तर तुमचं पोरग काहीच देणार नाही तुम्हाला. खाऊन घ्या, शरीराला खा. आपल्या मराठी भाषेमध्ये म्हण आहेत, खातीचे गाल आणि नातीचे बाल. तब्येत चांगली राहण्यासाठी विटॅमिन्सच पाहिजे शरीराला, जीवनसत्व पाहिजे. अबकड नाही. मी म्हणलं एवढे मोठी व्यक्ती आहेत आणि हे फुटाणे, शेंगदाणे आणि मुरमुरे. मी म्हणलं साहेब, मी बोललो, म्हणलं साहेब हे काय खाता तुम्ही? ते म्हणजे याचे फायदे. याचे काय आहे फायदे? मुरमुरे जर दररोज खाल्ले तर मुरमुरे काय वडीत राहतं? पाणी वडतं. त्या मुरमुऱ्याने झालेली सर्दी कमी होते. हे नॅचरल आहे सगळं. मुरमुऱ्याने सर्दी कमी होते, फुटाण्याने सुद्धा सर्दी कमी होते, आणि शेंगदाण्याने विटॅमिन्स वाढतं शरीरात. ज्याला असं वाटतं आपल्याला आयुष्यात मूळव्याध झालं नाही पाहिजे, त्याने दररोज कच्चे शेंगदाणे खायचे, एवढी मुठभर सकाळीच, आणि एवढा एवढा गुळाचा खडा खायचं पाणी प्यायसाठी. त्याला मूळव्याध होणारच नाही. पण दररोज खायचे बरं, लई नाही खायचे. नाही तर जास्त शेंगदाणे खाल्ले का ते सारक बी आहे ना, त्याला सारक म्हणतात. ते सारक पण आहे. एवढेच खायचे असणार आहे, त्याला काहीतरी प्रमाण आहे. आणि म्हणून या ठिकाणी सुंदर प्रकारचं असणारं मुरमुरे, फुटाणे आणि शेंगदाणे असणारे खायला मी म्हटलं होतं असणार. कथेची सामुग्री देह अवसानावरी. कथा करायची, कीर्तन करायचं, मृदंग वाजवायचा, गायन करायचं. शुभम महाराज नाश्ता करून आली की नाही? तुम्ही जेवण करून आली ते ऐका. लईच हुशार हे गायक लोक, लई हुशार. त्यांना माहिती हा बाबा किती लांबीन काय सांगताच येत नाही. आज लांबीणार नाही मी, पावसाचे दिवस आहेत. अगदी आता 12 वाजलेले बरोबर. 10:30ला कीर्तन सुरू झालं आपलं. 10:30ला बरोबर एंड करणार मी तुम्हाला. आपलं 12:30ला काय बोलता बोलता तुम्ही धरून घ्या जाना. म्हणून या ठिकाणी आपण चिंतन करत होतो की ज्याची शरणागती करायची त्याचं ज्ञान पाहिजे आपल्याला. देव बदल्या नको, संत बदले नको, गुरु बदले नको, निष्ठावंत असणार भाव. एका गावामध्ये एक गुरु आले, सगळे शिष्यगण जमा झाली. कोपऱ्याला एक महाराज आली. सगळे आसपासचे सगळे लोक जमा झाले. पण त्या थडीला, नदीच्या थडीला एक मेंढपाळ होता. त्या मेंढपाळाच्या कानावर ही बातमी गेली. तो विचारलं, गर्दी कशाची इकडं? मोठ्या गाड्या चालल्या, लहान्या गाड्या चालल्या म्हणे. काय गर्दी, काय कार्यक्रम काय? ते म्हणे गुरु महाराज आले आमचे. बर बर बर. यालाही वाटलं कस काय राहतो गुरु, आता याला माहीतच नाही काही. ते आचे कोचे कोशील गुडघ्याच्यावर धोतर, ती बंडी, सगटगुंडीची बंडी, हाफ बंडी, इथं खिसा इथं खिसा, इकडून 2 खिसे, वर पागोट कसं तरी गुंडळलेलं, त्या पागोट्यावरून उपरनं बी गुंडळलेलं. गेलं बाई. आता गुरु महाराजांच्या दर्शनाला बारीला लागायचं. आता हे VIP लोक सगळे, आणि हे याचे कपडे मळेल, चळेल, कळकटेल,
हे बारीला लागायला लागलं तर तिथले जे व्यवस्थापक होते ते व्यवस्थापक म्हणे बाजूला, अरे ते कोण माणसं आहे म्हणे, ते VIP सगळे बाजूला म्हणे. ते गुरु महाराजांनी पाहिलं. गुरु महाराजांनी म्हणे इकडे बोलू नका त्याला, साधा बोळा माणूस आहेत बिचारा. ते म्हणे साधा बोळा असणारा आहे आणि त्याला काय असणार तुम्ही मंत्र देणार, जाऊ द्या येऊ द्या. आलं नंबर जाता पुढं 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 आलं. महाराज नमस्कार नमस्कार नमस्कार, मंत्र द्या म्हणे मला. ते मंत्र आणि तुला, अरे तो गावंढळ माणूस आहे, तू मेंढपाळ आहे, मंत्र काय यायचा तुला. पण त्यानं काय केलं होतं, जाता जाता या मेथी इकणारा बसला होता रोडवर, यांनी 4 जुड्या घेतले होते मेथीचे आणि तसंच गेलं दर्शनाला. ते मेथीच्या जुड्या बघला. गुरु महाराज म्हणे जा मेथीची जुडी, मेथीची जुडी हाच मंत्र आहे म्हणतो. त्यानं विश्वास ठेवला, गेला घरी तसंच. मेथीची जुडी, मेथीची जुडी, मेथीची जुडी, मेथीची जुडी, मेथीची जुडी, मेथीची जुडी, सारखा मंत्राचा जप करायला लागला. ते गुरु महाराजांवर विश्वास ठेवला. दुसऱ्या वर्षी परत ती गुरु महाराज आली कोपऱ्याला आणि मग त्या वर्षी तर प्रवरेला भलतं पाणी, थड्या सोडून पाणी. काही जे जायचे ते वाहनानं ते लांबून गेले तिकडं. पण आता याजवळ काही वाहन नव्हतं. याला कळालं तर गुरु महाराज आलेले आहेत. पण दोन्ही थड्या असणारं पाणी यांनी निश्चय केला गुरु महाराजाच्या दर्शनाला तर जायचंच आहे, पण या पाण्यातून जायचं म्हणे. ते घोंगडीची त्रिकोणी घडी केली आणि गुरु महाराजाच्या मंत्राचा जप केला. गुरु महाराज मी तुमच्या दर्शनाला येत आहो आणि आता मंत्राचा जप करणार आहेत आणि मंत्रात किती ताकद आहे ती मी पाहणार आहे म्हणे. तू मेंढपाळ म्हणतो. एक मेथीची जुडी, घोंगडी ने मला पाहिलं थडी. एक मेथीची जुडी, घोंगडी ने मला पहिलं थडी. ती घोंगडी टाकली पाण्यावरून, त्याच्यावर बसला. त्या मंत्राने तारलं त्याला आणि थेट पहिलं थडीला गेला. पहिलं थडीला माणसं होतेच ना ती गुरु महाराजाकडे आलेली. अरे म्हणी हा येडा मेंढपाळा हा पाण्यावर मांडी घालून घोंगडीवर बसून आला. त्या गुरु महाराजाला सोडलं लोकांनी, सगळी इकडे पळू राहिली पायाला. ते गुरु महाराजाला कळालं. गुरु महाराज सुद्धा आपल्या आसनावर निघाले आणि याच्याकडे यायला लागले. गुरु महाराजाला वाटलं बरं आहे का ते, आपल्याला तर काही अनुभव नाही, आपल्यात काही ताकद सुद्धा नाही आणि हा पाण्याहून तरुण येऊ लागलेला आहे. अर्ध्या नदीत आला होता तो. सगळे जेवढे जमलेले तेवढे पाहू लागली. हा आईला पलीकडे थडीला गेला. गेल्यानंतर सगळ्यांनी स्वागत केलं. गुरु महाराजांनी त्याला विचारलं दादा ही ताकद कशाची आहे. यांनी सांगितलं तुमच्या मंत्राची, तुमच्या मंत्राची ताकद आहे. गुरु महाराजांनी थोबडीतच आणून घेतल्या. मी राग एक मेथीची जुडी, एक मेथीची जुडी आणि आज मंत्र येऊन जाय. अरे विश्वास ठेवला. विश्वासी तो करी स्वामी वरी सत्ता सकळ भोगीता होय सकळ भोगीता
विश्वासी तो करी स्वामी बरी सत्ता सकळ भोगिता होय त्याची. इकडे या भागात आलं का टाळकरी भरपूर राहत, वाजणारी चांगली, आणि त्याच्यामुळे 2 तास कीर्तन परवडतच नाही मला. खरं 3-3.5 तास कीर्तन पाहिजे, आनंद मिळतो ना. मग तो काय इथं नैवेद्य गेला ना, आता निवेद्य केला. अन्न असले, अन्न कधी आली गो मी बघितलंच नाही. आत्ताच नैवेद्य दाखिला देवाला. आता देवाला नैवेद्य दाखला तर मग आपलं ह्या देवाला बी नैवेद्य द्यायचं आहे आम्हाला आता, नाही का. आणि म्हणून सकळ भोगिता होई त्याची विश्वास श्रद्धा प्रेम जिव्हाळा. भक्ती जिव्हाळ्याची असावी. आपण नदीच्या काठची आहेत जुनी लोक सगळे. जिव्हाळा कशाला म्हणतात? आपण जुनी लोक पाणी आणत होते प्यायला कुठून? नदीतून. नदीमध्ये काय होतं? पाण्यासाठी जिरा होता. तो जिरा थापावा लागायचा, अगोदर थापावा लागायचा. नवीन लोकांना नाही माहिती, पण तो गडोळ करावा लागतो अगोदर. असा करून असं थापावा लागतो. मग त्याच्यातला गढूळपणा सगळा एकत्र होतो, मग हापसावा लागत होती. असा जोपर्यंत त्याचा गढूळपणा जात नाही तोपर्यंत हापसावा लागतो. आणि एकदा हापसला मग सगळं गाव पाणी नेलं, सगळ्या गावांना, तरी पाणी जसच्या तसच. याला जिव्हाळा म्हणतात. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. आणि म्हणून अशी जिव्हाळ्याची भक्ती कोणी केली? जिव्हाळ्याची भक्ती हनुमंतरायाने केली. म्हणून त्या हनुमंतराय एवढा मोठा अधिकारी आहे. म्हणून तुकोबाराई शरणागती करतात. आणि भक्तीची योग्य वाट ज्या भक्तीने राम प्रभू पंचायतन तुम्ही हृदयामध्ये साठवलं, हो, हृदय बंदी खाना केला आत राम कोंडीला. हृदयामध्ये असणार राम पंचायतन सीता मातेला दाखवलं. दादा सोपं नाही हे. काय भक्ती असणारी आहे, फार मोठी भक्ती आहे. नारद महर्षी गेले रामप्रभूकडं, नारायण नारायण नारायण. तर रामप्रभूच्या हातामध्ये रजिस्टर होतं एक. ते रजिस्टर भक्ताचं होतं, भक्तांचं. त्याच्यात पहिलंच नाव नारदाचं होतं. सांगितलं, प्रभू काय पाहताय? काय तुमच्याजवळ? काय नाही म्हणे, भक्ताची यादी पाहत होत. कोण कोण कोरोनात गेले त्याला फुली मारावं लागेल ना, आणि कोण कोण कोरोनातून राहिले त्यांना जीव लावा लागेल ना, म्हणून ही यादी पाहतो तुम्ही. म्हणून रामप्रभूच्या मागून नारद महर्षी मागून पाहू राहिली. पहिला नंबर कोणत्या भक्ताचा आहे? पहिलंच नाव नारद महर्षीचं होत. अरे बाप, रामप्रभू. आणि पहिलं नाव काय टाकलं? मला माझं नाव कशाला टाकले पहिले? अहो, सतत 24 तास तुमच्या सेवेमध्ये जो उभा आहे ते हनुमंतरायचं नाव पाहिजे ना पहिलं. ते म्हणे, असं वाटतं का तुला? तुम्हाला वाटतं का म्हणे असं? नारद महर्षी म्हणे, हा. मग ती गेले पेटीतून एक डायरी काढली. रजिस्टर मोठं होतं आणि डायरी लहान होती अशी. ती डायरी काढली आणि त्या डायरीतून
हनुमंताचं नाव पहिलं दिसलं यांना. ते म्हणे ही डबल डबल कशाची डायरी आहे, हे रजिस्टर आणि ही डायरी, हे अस्सल अस्सल भक्त आहे म्हणे. की ज्या भक्ताला मला काहीच देता येत नाही, ज्या भक्ताची मला स्तुती बी करता येत नाही, त्या स्तुतीच्या पलीकडे आहे फार मोठी असणारी भक्ती आहेत. आणि मग तिथं नारदाचं नावच दिसाना. नारद म्हणे पान उलटा बर. दुसरं पान उलटलं, पेज नंबर 2, तिथं बी नाव दिसाना. आणि मग 3 मध्ये नाव आलं यांचं, पान नंबर 3 मध्ये नारद महर्षी. आणि मग आईस्क्रीम झाली असणारी. हो, भगवत भक्तामध्ये पहिल्या क्रमांकाचा 1 नंबरचा भगवत भक्त प्रभूचा कोण असेल तर हनुमंतराय असणारी आहे. असे हनुमंतराय, श्रेष्ठ हनुमंतराय तुम्हाला सांगून ठेवतो मी. तुम्हाला आपले सचिन भाऊ राऊत आहेत, तुम्हाला 15 वर्ष जर सरपंच राहायचं ठरलं तर 1100 प्रदक्षिणा करावं लागेल दररोज तुम्हाला. जर नाही 15 वर्ष राहिले तर कीर्तनकरी सोडून देईन, पण 1100 प्रदक्षिणा करावं लागेल. ते बी दिवस निघायच्या आत. कारण त्या हनुमंतरायाची सेवा जर चांगलीच केली मनापासून तर भगवंताने आपला एक गुण हनुमंतरायाजवळ ठेवलेला आहे. यशे थोरविला मारुती, बिभीषण केला लंकापती, औदार्य देऊनी कर्णा हाती, कीर्ती दिगंती मिरविली. ओ सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या सप्ताहामध्ये गोटीराम बाबा यायचे महाराजांच्या दर्शनाला. गंगागिरी महाराजांच्या दर्शनाला, महाराजांच्या दर्शनाला यायचे. आणि ते आले का महाराज त्यांना म्हणायचे, नारंगिरी महाराज जरा पंक्ती चक्कर मारा, भंडारगृहाकडे जा, स्वयंपाकघराकडं. आणि मग ते स्वयंपाकघराकडं गेली, चक्कर मारला आणि पंक्ती चक्कर मारला का कधीच आमटी कमी पडायची नाही आणि कधीच भाकरी कमी पडत नव्हत्या. याचं कारण गोटीराम बाबा दररोज 2100 प्रदक्षिणा करत होती. किती? 2100. एका प्रदक्षिणामध्ये देव मारुती हसला पाहिजे तो ह्या बापाना ठेवला नाही ना, करावं लागेल त्याला. अरे ज्या प्रपंचाला कळसच नाही, ज्या संसाराला फळच नाही, सारी जिंदगी बर्बाद होते तरी तो संसार पूर्ण होत नाही. याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात, सगळ्याच्या टोप्या आपल्या डोंबल्यात. एवढं खटपट खटपट करिता अवघा गेला वेळ, राम नाम म्हणता तुझी बसली दात खीळ. एका अगरबत्तीने, एका प्रदक्षिणे हनुमंतराय यश नाही देणार दादा. 1100 प्रदक्षिणा तुम्हाला दररोज करावं लागेल सचिन भाऊ. 15 वर्ष सरपंच तुम्हीच राहणार नाही. 1100 प्रदक्षिणा केल्या तर जर तर नाही तर मर. जर तर असणारा याच्यावर आपण भर दिला. हो, कशासाठी मी हे सांगितलं प्रयोग? यशे थोरविला मारुती,
यश नावाचा गुण हनुमंतरायाकडे दिला. आणि म्हणून आपल्याला यशाची गरज आहे. आपल्याला शेतीमध्ये यश यावं, आपल्याला दुधाच्या धंद्यामध्ये यश यावं, आपल्या संसारामध्ये यश यावं, यासाठी ही आपली ग्रामदेवता आहे. ग्रामदेवता गावाचं रक्षण करणारी देवता. आणि गावावर एखादं संकट येत असेल तर त्या संकटाला गदेने बाजूला करणारा संकट मोचन नाम तुम्हारो. त्याचं नाव संकट मोचन हे सुद्धा नाव आहे. म्हणून हनुमंतरायाची भक्ती करणारे आमचे ब्राह्मण काका आहे नेवाशीची आहे की नाही. हा अंमळनेरची नेवासा तालुका. आणि ती आलेले धबप येते माळकरी. परत सगळे ब्राह्मण माळकरी नाही राहत, पण आमची वारकरी आहेत. ब्राह्मण असून वारकरी आहेत म्हणून आमचं पूजनीय दैवत आहेत. देवगडचे बाबाही खूप मानतात त्यांना, मी मानतो. मधून मधून भोलं चालू राहत त्यांचं. मला साधी बळी भक्ती असणारी चांगले आहेत बिचारे, चांगले. हा पहा बरं, हनुमंतरासारखीच दिसत ती. एक गादा घ्यायची खांद्यावर, का हनुमानच झाले तुम्ही. हनुमंतरायाची सेवा करतात ते, हनुमंतरायाची कृपा आहे त्यांच्यावरही. चांगले भूदेव आहे नाही का. आपल्या पृथ्वीवरचे देव असणारे आहेत ब्राह्मण. म्हणून आपण चिंतन या ठिकाणी असणारा करत होतो. यश नावाचा गुण हनुमंतरायाकडं आहे आणि तो असणारा चिरंजीव आहेत हनुमंतराय. आणि देवापेक्षाही फार मोठी ताकद असणारी आहेत. जीवाने जीवाची शरणागती नाही करायची, जीवाने जडाची शरणागती नाही करायची. जीवाने देवाची, देवमान्य संतांची, भगवत भक्ताची शरणागती करायची आहे. शरणागती केल्यानंतर आम्ही वाकण्यासाठी तयार आहे, साष्टांग नमस्कार करण्यासाठी, दंडवत करण्यासाठी तयार आहेत. पण महाराज म्हणतात त्याच्यात आमचा फायदा काय आहे? आहे फायदा. आपल्या पाठीमाग, जीवाच्या पाठीमाग जो जन्म मरण रूपी जो संसार आहे तो संसार लागलेला आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जडे जैनम ये संसारे करुत कृपया पारे पाये पुरारी भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. किती वेळा जन्माया
किती वेळा जन्मा यावे, मृदंगाचार्याचे हात तापले, कीर्तनकार सुद्धा तापला, गाणारेचे गळे तापले, हे समोरचे नाही तापले पाहिजे आपल्यावर. आता ती म्हणतील का म्हणून कंड आला यांना, याला कीर्तन मिळते का नाही, नाही येत. तर ही सगळी अधिकार संपन्न असणारी मंडळी आहे, हो, प्रेमाची मंडळी आहे आणि जिव्हाळ्याचा परमार्थ करणारी मंडळी असणारी आहेत. वरपंग परमार्थ नाही, अंतकरणापासून परमार्थ करणारी मंडळी आहे. आणि म्हणून का म्हणून शरणागती असणारी करायची आहे. आपल्या पाठीमाग जन्म मृत्यूरूपी असणारं जे दुःख आहे, हे दुःख असणारं लागलेलं आहे, ते दुःख समाप्त कोणी करू शकत नाही. ते समाप्त फक्त एक भगवान आणि भगवंताचे प्रिय भक्त हे दुःख नष्ट करू शकतात. आणि म्हणून महाराज म्हणतात, अरे या मनुष्य शरीरामध्ये आलेल्या जीवा, तुम्हाला जे आम्ही साधन सांगतो त्या साधनाला फल आहे. फल सांगितल्याशिवाय मंदोपी न प्रवृत्ती म्हटलेलं आहे. मंद माणूस सुद्धा फळ नसेल प्रवृत्त होत नाही. मी हायवे पासून इकडं वळलो डाव्या हाताला, तर तिथं एका मुलाला विचारलं, म्हणलं मला वांगीला जायचं आहे. भाऊ हाच रस्ता आहे का रे? ते कळलं जायचं तुम्हाला, म्हणजे पेरेल नव्हता तू, मतिमंद होता, थोडासा मतिमंद होता. बाबाजी ते म्हणलं कळलं जायचंय म्हणे. मी म्हणलं वांगीला आहे ना कलश स्थापना झालेली आहे, जीर्णोद्धार झालेला आहे आणि तिथं अन्नदान असणारं ग्रामस्थ मंडळींनी ठेवलेलं आहे, तिथं जायचं. बाबा काय आहे तिथं? मग म्हणलं गुलाबजामू आहे. मग तुम्ही बसायला लागला होता गाडीत, नाही आणला म्या. म्हणलं कुणीकडे आजारी पडलं काही झालं बस. पण मी दृष्टांत कशाला हावभाव करून सांगितलं तुम्हाला. मंद माणूस सुद्धा गुलाबजांबू सांगितले त्याला, गाडीत बसायला तयार झालं. फल सांगितल्याशिवाय माणूस साधनारूढ होत नाही, मला हे सांगायचं आहे. हा सिद्धांत आहे याच्यातला. तसं या संतांनी फल सांगितलं का म्हणून शरणागती करायची आहे. आणि ती शरणागती कशी करायची? सर्व भावी देवासी काया वाचा मनाने शरणागती करायची आहे. मग ती शरणागती केली तर तो काय करील?
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर भवनाम संसार असणारा समुद्र जो आहे, जे जे त्या संसार समुद्रातून स्वइच्छेने पहिलं तीराला जाण्याची असणारी इच्छा केली, ती सुजून फुगून सुद्धा नाही वर आले अजून. माया मेतांतरंती ते भगवान गीतेमध्ये सांगतात. हो, मग ज्ञानोबर आहेत त्याच असणार विश्लेषण करतात. भगवंताची इच्छा आहे, काया वाचा मनाने माझी शरणागती, उपासना, व्रतवैकल्य, आराधना ज्यांनी केली तोच माझी भवनाम संसार समुद्र नदी तरुण जातो. येथ एकची लीला तरले जे सर्व भावी मज भजले, तया आईलीच थडी सरले माया जड. देरीना देरीना ओ माझी माया तरुण जाण्यासाठी माझी शरणागतीच करावं लागते. म्हणून तो हा उतरीला पार भवदुस्तर नदीचा बहु आहे, करुणावंत अनंत हे नाम जा तुहा उतरील पार, तुहा उतरील पार. हो, मी केलं, शरणागती केली, माझ्या जीवनात फल मिळालं आणि फल मिळाल्यामुळेच तो तरी केले प्रगट तो हा उतरील पार भवदुस्तर भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा भवा भवदुस्तर नदीचा भवदुस्तर भवा
तुका म्हणे साक्षी आले तरी केले किंवा तेहे केले प्रगट, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. या ठिकाणी थोडस चिंतन करण्याचा आपण प्रयत्न केला. सुंदर काढून घ्यायचं दगडामध्ये सुंदर प्रकारचं मंदिर असताना या ठिकाणी उभं केलेलं आहे. आपले समस्त ग्रामस्थ मंडळी वांगी खुर्द, वांगी बुद्रुक आणि पंचक्रोशीतील ज्यांच्या ज्यांच्या जमिनी ह्या शिवारात आहे त्या सर्वांनी तनाने मनाने धनाने सहकार्य केलेलं आहे. फार सुंदर आहे, जागा भरपूर आहे आणि जवळपास राहणारी मंडळी सुद्धा, आता आम्ही ज्यांच्या घरी थांबलो होतो चहा पिण्यासाठी, ती मंडळी सुद्धा खूप चांगली असणारी धार्मिक मंडळी आहे. आसपासची मंडळी असणारी सर्व या हनुमंतरायाची सेवा. आणि आज नैवेद्य दाखिला, दररोज नैवेद्य दाखिला पाहिजे हनुमंतरायाला बरं का, आता ठेवा उपोशी दररोज असणार. काय असेल भाजी भाकरी तुमची ती नैवेद्य असताना दाखवायला पाहिजेत. आणि आपला हनुमंतराय शेंदूर लावायचा आहे नाही का, शेंदूर लावणाऱ्या हनुमंतरायाला दररोज आंघोळ घालायची नाही, पायावर पाणी टाकायचं खाली थोडस. ते शेंदूर हा केमिकलचा होत असतो, केमिकल पासून तयार केलेला असतो आणि शेंद्राचा आणि पाण्याचा 36 आकडा आहे. तो शेंदूर काळा पडतो काही दिवसांनी पाणी घालून घालून. मग देव जरा काळा झाला तर आपल्याला आशीर्वाद पांढरा नाही द्यायचा, म्हणून थोडं जपून जपून भक्ती करत असताना ज्ञानपूर्वक करा. अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती, तयाचे चित्ती बोध कैचा. अज्ञानानं नका करू. आम्ही काय वर्ग नाही दिली काय, तू काय सांगू राहील कीर्तनातून.
तसं नका करू. तुम्ही जरी वर्गणी दिली तरी पण दररोज स्नान घातल्याने जर मारुतीराय काळा होत असेल तर त्याला आनंद वाटेल का दुःख होईल? दुःख होईल ना. मग प्रसाद देईल का तो तुम्हा आम्हाला? नाही. पायावर पाणी घाला. कधीही देवाच्या पायावर पाणी घालायचं नंतरच्या लोकांनी असणार. मग या महिला मंडळ सुद्धा या महादेवाला जे दाबून धरलं यांनी, आम्हाला तर नो एंट्रीच आहे तिथं माणसायला. बर करा तुम्ही भक्ती. आत्ता 7-8 दिवस झाले एका ठिकाणी महादेवाच्या पिंडीवर मी डोकं ठेवलास. आता मी काय पाहिलं नाही. ते साखर होती आणि तिला एक टपोरी मुंगी होती, मुंगी लाल, ती दबली माय डोक्याना कपाळाना. दबलीवर जाऊ ठाक्या दिला मला त्यांनी, धरलं तिनं. पहा आता काय माझ्याकडे कीर्तनात येऊस तर एवढं मोठं टेंगुळ आलं. चंद्रकांत महाराज म्हणी कुठं पळडी होती महाराज. मी म्हणलं पळडो नाही बाबा, त्या पिंडीवरच्या मुंगी डसली. कशामुळे मुंगी आली तिथं? तुम्ही नका बोलू. कशामुळे आली ती मुंगी? साखर ठेवू नये असं माझं म्हणणं नाही. साखर अर्पण करा महादेवाला, पण ती साखर ब्रह्मार्पण करा. परत आपल्या हातावर घ्या, खाऊन घ्या महादेवाचा प्रसाद म्हणून. तिथं ठेवू नका. एवढं टेंगुळ आलं मला. आणि घाणं बी होती ना तिथं. हो, त्या महादेवाला पानं चालती. कशाला? कशाची? आवड तुला, आवड तुला, आवड तुला, बेलाच्या पानांची. त्याला मस्त गाणं म्हणते पहिला. किती पानं ठेवावं लागते महादेवाला? ही तिच्याकडं पाहती, ती तिच्याकडं पाहते. तुम्ही किती ठेवता हे सांगा ना. 11, 21, 51, 108. कारण किती दुसऱ्याचे झाडाची राहते ती. यांनी काय झाड लावेल थोडंच तिथे. दुसरं झाडाचं असणारे वरमडी ते फाद्या. असं ना काही हरकत नाही. तुमच्या श्रद्धेला तडा देत नाही. 108 ठेवा, पण ते सगळे पानं तिथं जर राहिले, या बाईना त्या बाईना त्या बाईना, तर ते पानं काही दिवसानंतर कुजतात पाण्याना आणि तिथं निर्माल्य निर्माण होतं. तिथं सडले ते पानक दुर्गंधी निर्माण होते. तुम्ही तरी दर्शन घेऊस तरच तिथं याला सिमेंटात पॅक केले. म्हणजे तुमच्या भक्तीने देव वैतागून निघून नाही गेला पाहिजे. तिथं प्राण प्रतिष्ठा करते वेळेस देवाला तिथं स्थापित करतात, त्याच्यामध्ये प्राण आणतात. तो निघून नाही गेला पाहिजे म्हणून ते पानं अर्पण केले का तिथं ठेवू नका. घरी आणा, मिक्सर मध्ये घाला, एक मग भर पाणी टाका त्याच्यात, जगभर, आणि मिक्सर मध्ये चांगलं फिरून घ्या 15 मिनिट. आणि तो ज्यूस सगळ्या घराला द्या. घरामध्ये कोणाला साखर होणार नाही, डायबिटीज होणार नाही. मी अगोदर सांगितली ज्ञान विज्ञानाची सांगड घातली. टाळी वाजवण्यापासून बाजूला गेलो आपण. ही ज्ञान विज्ञानाची सांगड असणारी आहे. हे जे दर्शन घेणं, हे झेंडूचे हार आम्हाला घालणं, देवाला घालणं, या झेंडूमध्ये किती मोठी ताकद आहे. फार मोठी ताकद आहे. झेंडूच्या झाडाची पानं, त्या पानाचा ज्यूस जर घेतला तर तुमचा मूतखडा असेल, किडनीचा त्रास असेल, तो कमी होतो. फुकट सांगितल्यावर कोणी करीत नाही. ॲसिडिटीचं मी मागच्या जे ॲसिडिटीचं औषध सांगितलं कीर्तनात, तर एक माणूस 2 महिन्यानं माझ्याकडे आला. ते म्हणे महाराज ते तुम्ही कीर्तनात सांगितलं होतं, त्याला म्हणलं आकाशवाणी एकदाच बोलत ही म्हणलं. परत रिप्लाय नाही माझ्याकडे.
तुम्ही तिथं ऐकलं होतं ना, मग सोडून दिलं ती. हो, त्याचं जप नाही केला, लिहून नाही घेतलं. आता मी फुकट सांगत नाही, फुकट सांगितलं त्याचं महत्व राहत नाही. मला मूळव्याधाचं औषध येतं, 100% गुण येत त्याचं, पण मी सांगतच नाही कोणाला. त्याला सांगत असो तिथे ये, पण 5 दिवस अगोदर मला फोन कर. 1 पैसा बी घेत नाही मी, फुकट देतो ती. पण 5 दिवस अगोदर सांग, ती करून ठेवावं लागतं. आयुर्वेदिक 100% गुण आहेत. साखरेचा गुण आहे डायबिटीज झालेला, बेलाची पानं असणारी. स्टोन, किडनी स्टोन, ओ पिशवी स्टोन हा झालेला आहे, तर त्या झेंडूच्या पानाच्या ज्यूसना किती दिवस घ्यायचा? तो 21 दिवस घ्यायचा. 1 ग्लास दररोज. सकाळी 1 ग्लास, संध्याकाळी 1 ग्लास. अगदी निरोगी होईल माणूस. म्हणून ज्ञान विज्ञानाची झेंडूचे फुलंच का चालतात? त्या झेंडूमध्ये खूप ताकद आहे फुलामध्ये. त्याचा ज्यूस घेतला तरी शरीराला उपायकारक असणारा होतो. म्हणून बेलाचेच पानं महादेवाला का म्हणून चालली? हे आरोग्य आणि ही ज्ञान विज्ञानाची सांगड शास्त्राने त्या काळामध्ये माणसाचा बॉडीगार्ड, अंग चिलखत असणारी ही साधना, उपासना, व्रतवैकल्य, आराधना, वारी, दान, धर्म, नामस्मरण, सत्संग त्याच्यासाठी. आणि म्हणून हे करायचं आपण सर्वांनी करा. ज्ञानपूर्वक भक्ती करा. अंधश्रद्धेनं भक्ती करू नका. अंधश्रद्धेनं कोणावर विश्वास ठेवू नका. तुम्हाला दणका दिल्याशिवाय राहणार नाही. अंधश्रद्धा नाही. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये अंधश्रद्धेला तिलांजली आहे. हो, आणि आळसाला तिलांजली आहेत. आळस आम्हाला चालत नाही, मान्य नाही. म्हणून या ठिकाणी आणखी एकदा वांगीकर जी मंडळी